माधुरी दीक्षित एका युगाची साक्षी, बॉलिवूडची धकधक गर्ल. ती जेव्हा नाचते तेव्हा जग थांबते. तिच्या हसऱ्या चेहऱ्यानं कोट्यावधींना दिलाला देखील हरवलंय. 15 मे हा दिवस फक्त एका वाढदिवसाचा नाही, तर बॉलिवूडमधील एका युगाची सुरुवात आहे. माधुरी दीक्षित ज्यांनी अभिनयाला वेगळं वळण दिलं आणि स्वप्न पाहणाऱ्यांना, लाखो कन्यांना प्रेरणा दिली. चला या दिव्य सौंदर्याच्या प्रवासात जाऊया. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा दिव्य व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांना बॉलिवूडमध्ये माधुरी म्हणूनच ओळखलं जातं. एका नावानं ओळखलं जाणं हे खरंच एक मोठा सन्मान आहे. 15 मे 1967 रोजी मुंबईत शंकर आणि लीला दीक्षित यांच्या पोटी एका नवजात बालिकेनं जन्म घेतला. जिच्या डोळ्यात तेव्हाच एक वेगळी चमक होती. तिचं नाव होतं माधुरी शंकर दीक्षित. लहानपणापासूनच माधुरीला कलेकडे खूप ओढ होती. तिचे वडील एक संगीतकार होते, तर आई गृहिणी. अशा सांस्कृतिक वातावरणात वाढलेल्या माधुरीनं आपले शिक्षण दिवेकर या प्रसिद्ध शाळेतून पूर्ण केले. ती एक उत्तम विद्यार्थिनी होती आणि तिचं मन विज्ञानात होते. पण नियतीला काहीतरी हवं होतं. तिनं सूक्ष्मजीवशास्त्रातील पदवी मिळवण्यापूर्वी सिनेमाच्या दुनियेत पाय टाकले आणि इतिहास रचला. माधुरीचे बॉलिवूडमधील पदार्पण 1984 मध्ये झाले, अबोध या चित्रपटाद्वारे. हंसती जा रही हो? अरे मुझे भी तो बताओ ताकि मैं भी हंस सकूं। अरे तू जाके अपनी शक्ल शीशे में तो देख। दादीमा, आज तुम्हारी इस लड़ली बहू को मैं. पण जगाला वाटत होतं की माधुरी रातोरात स्टार बनतील, असं काही झालं नाही. या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. त्यानंतरच्या काही वर्षात तिनं दिल लगे, हिफाजत, वर्दी, सवेरे वाली गाडी असे अनेक चित्रपट केले. पण हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. कदाचित अनेक जण मागे हटून जात असते, पण माधुरी अशी नव्हती. तिने या अपयशांना आपलं शिक्षण समजलं आणि आपल्या अभिनयावर काम केलं. तिला लगेचच समजले की फक्त सौंदर्यानं चित्रपटसृष्टीत टिकून राहता येत नाही. त्यासाठी अभिनयाची जम आणि नृत्याचं साधन आवश्यक आहे. तिची हीच जिद्द आणि कष्टानंतर रंग लागले जेव्हा 1988 मध्यानंतर तिचं कारकीर्द एक वेगळ्या वळणावर गेले. वर्ष 1988 हे वर्ष माधुरीच्या आयुष्यातले वळण म्हणून ओळखलं जातं. यनचंद्रा दिग्दर्शित तेजाब चित्रपटात माधुरीनं अभिनय केला. हे गाणं जगभरात धूम घातली. त्यावेळी लोकांनी म्हटलं, पहिला फिल्मफेअर नॉमिनेशन मिळाला. Twice before this, once for Prem Pratigya and one for Tezab, and it's the first time winning an award. It's marvelous. Well, it's better to lose an award and then win one. I think the high is higher. पण माधुरी थांबली नाही. तेजाब नंतर राम लखन, परिंदा, त्रिदेव, साजन असे एका मागोमाग एक चित्रपट आले. 1990चा साजन चित्रपट तर खरंच एक वेगळंच वळण होतं. सलमान खान आणि संजय दत्त सोबत तिची जोडी खूप गाजली. या चित्रपटातील तिच्या सौम्य आणि संवेदनशील अभिनयानं लोकांचं मन जिंकलं. माधुरी फक्त एक उत्तम नर्तिका नव्हती, तर एक प्रभावशाली अभिनेत्री होती, हे तिनं साबित केलं. 1990च्या दशकात माधुरीनं बॉलिवूडवर राज्य केलं. बेटा चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिला पहिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. तिचे अनेक सहकलाकार तिच्या समोर फिसकट पडायला लागले. पण खरी कमाल तर तेव्हा झाली जेव्हा सूरज बडजात यांनी दिग्दर्शित केलेला हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शित झाला. 1994 मध्ये आलेला हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात माधुरीची साडी आणि तिचे लूक प्रेक्षकांचे खूप आवडले. तिनं या चित्रपटात प्रेम या चित्रपटातील तिचा पारंपरिक भारतीय सौंदर्याचा ठसा उमटला. त्यानंतरचा राजा, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटात तिचे गौरवपूर्ण भूमिका होती. वेट नंबर माधुरी वॉज नॉट इन DDJL. दिस इज अ पोटेन्शियल इरोर. माधुरी स्टार्टेड इन दिल तू पागल है, पुकार, लज्जा
आय मस्ट इन्शुअर आय डोंट मेन्शन DDJL फॉर माधुरी. लेट्स करेक्ट द फ्लो. त्यानंतर आलेल्या यशराज फिल्म्सचा दिल तो पागल है या चित्रपटासाठी तिला 4था फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पुन्हा एकदा तिनं साबित केले की वयाची फक्त एक संख्या असते पण कला तरुण राहते. या चित्रपटात तिचे नृत्य, तिचा अभिनय आणि तिची सौम्यता प्रेक्षकांना भुरळ घालणारी होती. कॅमेऱ्याच्या पलीकडे माधुरी एक साधी स्त्री आहे. 1999 मध्ये तिनं डॉक्टर श्रीराम माधव नेने यांच्याशी लग्न केलं. श्रीराम हे एक प्रसिद्ध हृदयरोग शल्यविशारद होते. लग्नानंतर माधुरी बॉलिवूडला सोडून अमेरिकेला डेन्व्हर कॉलोराडो इथं स्थायिक झाली. तिनं आपलं आयुष्य पती आणि 2 मुलांसोबत अरिन आणि रायन बरोबर घालवले. सुमारे 1 दशक ती सिनेमापासून दूर होती. काही लोकांनी तर असं म्हटलं की आता माधुरी परत कधीच येणार नाही, पण माधुरीनं अमेरिकेत एक सामान्य घरगुती महिला म्हणून जीवन जगली. तिनं आपल्या मुलांच्या संगोपनावर लक्ष केलं. हे दर्शवतं की कितीही मोठी स्टार असली तरी तिच्यासाठी कुटुंब हे सर्वात महत्त्वाचं आहे. वर्ष 2007 मध्ये माधुरी पुन्हा भारतात परत आली आणि आजा नचले या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं. त्यानंतर देवदासमधील तिची चंद्रमुखीची भूमिका तर खूपच गाजली. शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांच्यासमोर तिनं आपली उपस्थिती जाहीर केली. शिवाय माधुरीचा मराठी सिनेमाशी आणि मराठी संस्कृतीशी खूप जवळचा संबंध आहे. तिनं बकेट लिस्ट या मराठी चित्रपटातून देखील काम केलंय. या चित्रपटात तिने एका मराठी घरगुती बाईची भूमिका साकारली होती, ज्यावेळी ती उत्तम मराठी बोलली होती, ज्याचे मराठी प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. आज ती डान्सिंग विथ द स्टार्स सारख्या रियालिटी शोमध्ये जज म्हणून दिसते आणि OTT प्लॅटफॉर्मवर देखील आपली उपस्थिती जागवत आहे. 15 मे 1967 रोजी जन्मलेली मुंबईची ही राजकुमारी आजही तितकीच तरुण आणि ऊर्जावान आहे. तिचं सौंदर्य वाढत गेलं, क्षीण होत नाही. ती अशी एकमेव अभिनेत्री आहे जिनं तिच्या पिढीबरोबरच आजच्या पिढीलाही प्रेरणा दिली आहे. तिच्या या वाढदिवसानिमित्त आपण तिला शुभेच्छा देतो. क्योंकि मुझे वो पसंद है, मुझे लोग पसंद हैं. जब आपकी स्माइल दिल से आके आंखों तक पहुंचती है तभी वो रियल लगती है, बिकॉज यू रियली मीन इट. तो पॉझिटिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. मित्रांनो, तुम्हाला या बॉलिवूडच्या धकधक गर्लचा प्रवास आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करून तुमचे मत नक्की कळवा. अशाच अपडेट्ससाठी, माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, बघत रहा.